तेलारा शहरातील बस स्थानक समस्यांच्या विळख्यात असून प्रवासी व आगार कर्मचारी यांच्या आरोग्याची हेळसांड करण्यात येत आहे। तेलारा बस स्थानक परिसरात अस्वच्छता पसरली आहे। बस स्थानकावरील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमधून दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे प्रवासी व कर्मचारी यांचे आरोग्य धोक्यात येत आहे। पिण्याच्या पाण्याच्या टाकीला जो पाण्याचा पुरवठा केला जातो त्या बोरवेल परिसरामध्ये असलेले शौचालयाचे पाणी हे बोरवेलमध्ये मुरत आहे व तेच पाणी पिण्याच्या टाकीमध्ये तोडले जात आहे। यापूर्वी युवासेना यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याच्या विषयाबद्दल मोठे आंदोलन छेडण्यात आले होते, तरीसुद्धा आजपर्यंत या गंभीर बाबींकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे। पाण्याच्या टाकीच्या ओव्हरफ्लोमुळे प्रचंड प्रमाणात पाणी परिसरात साचलेले आहे। जनावरे व डुकरे यांचे वास्तव्य येथे स्थापन झाले आहे। या परिसरात सुबाबरींच्या झाडांचे जाळे पसरले होते, मात्र अनेक निवेदन देऊन सुद्धा कोणत्याच प्रकारची दखल न घेतल्यामुळे सामाजिक संघटन असलेला लोकजागर मंच यांच्या वतीने परिसर जेसीबी लावून स्वच्छ करण्यात आला। याच परिसरात अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून संबंधित आगार प्रमुख याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे। संबंधित समस्यांना घेऊन विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी यांनी दूरध्वनीवरून आगार प्रमुख वानर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले। तेलारा येथून संदीप सोळंकेसह चंद्रकांत मोडे यांचा हा वृत्तांत।